नमस्कार, आपण पाहत आहात लोकमंत्र न्यूज। जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सौताडा तालुका पाटोदा जिल्हा बीड यांच्या वतीनं विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, व्यवहार ज्ञान आणि सामाजिक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने आनंदी बाजार आनंद मेळावा या उपक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं। या उपक्रमाला ग्रामस्थ, पालक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आनंदी बाजाराचं उद्घाटन सौताडा गावचे सरपंच महादेव घुले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माणिक सानप, जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे पाटील, माजी उपसरपंच बाळासाहेब घुले, माजी उपसरपंच भरत शिंदे पाटील, माजी सरपंच नवनाथ सानप, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड, संदीप म्हस्के, शरद शिंदे, कृष्णा पोले, संग्राम सानप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, भाजीपाला, हस्तकला साहित्य तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तूंचे स्टॉल उभारले गेले। प्रत्यक्ष खरेदी विक्री करताना विद्यार्थ्यांनी दर ठरवणे, नफा तोट्याचा अंदाज घेणे, पैशांचं नियोजन करणे, ग्राहकांशी संवाद साधणे याचा अनुभव घेतला। व्यवहार करताना शिस्त, प्रामाणिकपणा आणि वेळेचं व्यवस्थापन याचंही महत्त्व विद्यार्थ्यांना समजलं। कार्यक्रमाबाबत माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक बेद्रे सर यांनी सांगितलं की आनंदी बाजारसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, उद्योजकतेचं आवड निर्माण होते, तसेच आर्थिक व्यवहारांचं प्राथमिक ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळते। पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याचा हा प्रभावी उपक्रम आहे। या उपक्रमासाठी शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले। पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आनंदी बाजारात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। संपूर्ण परिसरात आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळालं। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे सर्वत्र कौतुक होत असून आनंदी बाजार उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली। ओके, सुसा तुमचं काय? सौताडा येथील जिल्हा परिषद शाळेवर आनंद बाजार आनंद मेळावा या निमित्त जिल्हा परिषद शाळा सौताडा यांनी विद्यार्थ्यासाठी एक ऊर्जा स्थान किंवा ऊर्जा स्रोत जसं म्हणू आपण, त्यांना व्यावहारिक ज्ञान कळावं, त्यांना बाजारातील माहिती मिळावी या हिशोबाने सगळ्या विद्यार्थ्यांनी स्टॉल लावून सगळे विद्यार्थी या ठिकाणी काही स्टॉल लावल्यामुळं ते विकत आहेत, त्यांना त्याच्यातून व्यावहारिक ज्ञान कळत आहे आणि बाकीचे विद्यार्थी खरेदी कशी करायची ह्याचा अनुभव घेत आहेत। या आनंद मेळाव्यातून एक निष्पन्न होतं की ह्या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना एक चांगल्यापैकी असं नॉलेज मिळू शकतं की व्यावहारिक नॉलेज मिळू शकतं। त्याच्यामुळं या आनंद मेळाव्याचा विद्यार्थ्यासाठी एक ह्याचा चांगला फायदा होऊ शकतो व्यावहारिक ज्ञानासाठी आणि शैक्षणिक बरोबरच व्यावहारिक ज्ञान याच्यापासून मिळू शकतं आणि विद्यार्थ्यांना एक नवचैतन्य मिळू शकतं। त्याच्यामुळं असा आनंद मेळावा प्रत्येक शाळेत व्हावा अशी इच्छा आहे। सौताडा जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यापाराचं अथवा आपल्या शेतीत पिकवलेल्या मालाची विक्री कशी करायची याच्याबद्दल या ठिकाणी बाजार भरवण्यात आलेला आहे। तर जिल्हा परिषद शाळेनं हा एक चांगला उपक्रम घेतला आहे। या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच एक जीवन जगत असताना व्यापार आणि उद्योग ज्याच्यातून आपल्याला दोन पैसे कसे कमवता येतील, आपल्या शेतीत पिकवलेला माल कशा पद्धतीने विकवला पाहिजे, समोरच्या ग्राहकाला पटवण्यासाठी आपण कोणत्या भाषेत बोललं पाहिजे याचं नॉलेज या माध्यमातून येते। तर अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला आहे। हे करत असताना आम्ही इकडे सगळीकडे पाहिलं, खरेदी करत असताना विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसून येतोय की खरंच हे विद्यार्थी भविष्यात शिक्षणासोबतच व्यापारामध्ये सुद्धा आपलं नावलौकिक कमवतील। शाळेनं हा उपक्रम राबवल्याबद्दल शाळेचं खूप खूप धन्यवाद। आज आपल्या सौताड्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय बाजार या ठिकाणी भरलेला आहे। शालेय बाजार भरत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला
मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने व्यवहार करावा, मार्केटमध्ये आपण कसं मार्केटिंग करावं, या अनुषंगाने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बांधवांनी या ठिकाणी आजचा आठवडी बाजार भरवलेला आहे आणि गावकऱ्यांनी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या बाजाराला दिल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामधली जी भावना आहेत त्या भावना अतिशय ज्वलन करण्याचं काम या ठिकाणी शाळेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सगळे विद्यार्थी पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन आपल्या शेतीमधला भाजीपाला असेल, आपण स्वतः घरी केलेले खायचे प्रॉडक्ट असतील, भेळ असेल किंवा वेगवेगळे जे काही खाद्यपदार्थ आहेत ते स्वतः बनवलेले आहेत आणि बनवून त्यांनी या ठिकाणी मार्केटमध्ये आणल्यामुळं प्रत्येक ग्राहकही अतिशय आनंदाने त्या व्यापाऱ्याकडून या ठिकाणी खरेदी करत आहेत आणि मोठ्या पद्धतीने या ठिकाणी खरेदी होत असल्याचं दिसून अतिशय या शाळेला आज आठवडी बाजाराचं स्वरूप आल्यामुळं अतिशय आनंद आणि प्रसन्न वातावरण या ठिकाणी वाटत आहे. परिषद माध्यमिक शाळा सावताडा येथे शनिवारी आनंदाई शनिवार मध्ये आज बाल मेळावा घेण्यात आलेला आहे. या बाल मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या अपेक्षा आणि संकल्पना याच्यातून निर्माण होतात. स्वतःच्या स्वकमाईची जाणीव होते आणि विद्यार्थ्यात नवीन चेतना जोश निर्माण होतो व त्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होते आणि शनिवार हा आनंददायी आणि खूप छान असा उत्साहवर्धक वाटतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सावताडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. या अगोदर मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाटोदा या ठिकाणी 11 वर्ष काम केलेलं आहे. तिथे आम्ही असा आनंदी बाजार घेतला होता. मी एकदा पेपरमध्ये हा फोटो पाहिला होता एका कुठल्या तरी शाळेचा आणि तो घ्यायचं ठरवलं. त्या शाळेत इतका उत्कृष्टरित्या हा आनंदी बाजार पार पडला की आमची एका दिवसात 36,000ची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांना त्याच्यामधून कमवा आणि शिका हे उद्दिष्ट साध्य झालं. गावातल्या सगळ्या शाळा त्या प्रदर्शन पाहण्यासाठी बोलवल्या आणि त्यांनाही खूप समाधान वाटलं. आपल्या विद्यार्थी कमवत आहेत, त्यांना व्यवहार कळतो, त्यांना व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी आणि त्यांचा आनंद ते तर खूप उत्साही असतात. कालपासून मला तर असं वाटतं रात्री मुलांना झोप सुद्धा आली नसेल. खूप छान छान पदार्थ मुलांनी करून आणलेत. शेतातल्या आज आपण बघतो सगळ्या केमिकल युक्त भाज्या आपण खातो, आपलं आरोग्य बिघडवतो. तर ह्या सगळ्या मुलांनी आपल्या घरच्या शेतातल्या बिना केमिकलच्या भाज्या, अगदी चांगल्या पद्धतीनं पिकवलेल्या भाज्या या ठिकाणी आणल्या आणि त्यांच्या घरच्यांनी पण त्यांना खूप प्रेरणा दिली. आम्ही सुद्धा माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आज आनंदी शनिवार मध्ये हा आनंदी बाजार भरवला आणि मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष, पालक वर्ग, गावातील प्रतिष्ठित लोक, आमच्या शिक्षक वर्ग, इतर शाळेचा आज आनंदी बाजार याच्यामध्ये 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि यामधून विद्यार्थ्यांना आनंदामधून एक व्यावसायिक कौशल्य आणि देवाणघेवाण वस्तू विनिमय कशा पद्धतीने असतो या संदर्भामध्ये त्यांना ज्ञान अवगत होतं आणि याच्यातून एक सांघिक कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्य विद्यार्थ्यामध्ये बालवयापासूनच म्हणजे त्यांच्यामध्ये ते निर्माण होतं आणि प्रेरणा मिळते त्यांना. म्हणजे अशा पद्धतीने आपण शेतीमाल कशा पद्धतीने मार्केटिंग करावा, आज शेतीमालाला भाव का नाहीत याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान याच्यातून मिळतं. कोणता माल बाजारामध्ये जास्त विकला जातो, ग्राहकांचा कल कोणत्या वस्तूकडे आहे, कशा पद्धतीने आपण त्याची मार्केटिंग करावी या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून त्याचं ज्ञान अवगत होतं आणि अशा पद्धतीने हा बाजार भरवण्यास पाठीमागचा उद्देश आहे. या ठिकाणी जो शाळेमध्ये बाजार भरलेला आहे, लहान मुलांचे जे सुप्त गुण आहेत ते उघडपणे सगळ्याच्या निदर्शनास यावे या ठिकाणी त्यासाठी आम्ही या ठिकाणी बाजाराचं नियोजन केलेलं आहे. शिक्षक आणि मी एक अध्यक्ष या नात्याने या बाजारासाठी प्रत्येकाकडून कोणी ना कोणी प्रत्येकाने काहीतरी घ्यावं आणि मोठ्या माणसाचा ज्याप्रमाणे बाजार असतो त्यापेक्षाही अतिशय सुंदर असा बाजार या ठिकाणी आज भरलेला आहे आणि ते खरेदी प्रत्येकाची जवळजवळ 500 रुपयापर्यंत प्रत्येकाची खरेदी झालेली आहे. सगळा आढावा आम्ही घेतलेला आहे. बस एवढे शब्द बोलून धन्यवाद. यांनी हा उपक्रम जो घेतलेला आहे
तो एक मुलांना प्रेरणादायी आहे आणि व्यवहाराचं ज्ञान किंवा हा बाजार जो भरलेला आहे किंवा खाद्यवस्तू आहे याच्यापासून मुलांना ही ज्ञानाची एक थोडीशी प्रगती होईल आणि याच्यामधून मुलं मोहर जातील. बळदेवी शाळा सौताडा या शाळेमध्ये या लहान मुलांनी चांगला उपक्रम चालवला आहे. यातून त्यांना व्यवसायाची जाण होईल, तसेच व्यवहार कसा करावा हे पण त्यांना माहिती होईल. त्यासाठी शाळेमध्ये आज आपण माळव्यांचा बाजार तसेच खाद्यपदार्थाचा बाजार भरवलेला आहे. ते जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सौताडा 20 डिसेंबर 2026 रोजी आनंद मेळाव्याचा बाजार भरलाय. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या वस्तू भाजीपाला वगैरे किंवा आपले स्टोअर वगैरे दुकान खायचे प्यायचे ते आणायला सांगितलं. तर मी हे कप केक, बर्फी आणि मसाला पापड आणलाय. हे कप केक 10 ला 1, 15 ला 2 येतं, बर्फी 5 ला 1 आणि मसाला पापड 10 ला 1. तर ही सगळी थाळी 20 रुपयाला 1.